हाय फ्रेंड्स, वेलकम टू आर एस स्टार केमिस्ट्री. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत वर्नर्स थेरी. आता वर्नर्स थेरी इन 1892 त्या वर्नर थेरी हा इट इज अ 18 अल्फ्रेड वर्नर्स ही प्रपोज्ड अ न्यू आयडिया, फर्स्ट आयडिया ऑफ द कोऑर्डिनेशन कंपाउंड. हा जो सायंटिस्ट आहे अल्फ्रेड वर्नर्स आणि 1892 मध्ये सुरुवातीला हा काय केला, कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये काय काय आहे हे काय केली त्याने आयडिया मांडली आहे. मग आपण वर्नर थेअरी म्हणजे काय आहे, तर वर्नर थेअरीचे पॉस्टुलेट आहे, त्यातून 4 पॉस्टुलेट आहेत. त्याच्यामध्ये जो वर्नर थेअरी मध्ये जो कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे, जो कोऑर्डिनेशन कंपाऊंड हॅविंग सेंट्रल मेटल ॲटम, इट इज द 2 टाइप्स. सेंट्रल मेटल ॲटम आहे, त्याचे किती टाइप आहेत, तर 2 टाइप आहेत. तेव्हा म्हणजे पहिला टाइप काय आहे, प्रायमरी व्हॅलन्सी. काय आहे, प्रायमरी व्हॅलन्सी. अँड दुसरा टाइप काय आहे, तर सेकंडरी व्हॅलन्सी. सेकंडरी व्हॅलन्सी. आता जो कंपाऊंड आहे, जो कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे, त्याच्यामध्ये जो सेंट्रल मेटल ॲटम आहे, तो मेटल ॲटमचे काय आहेत, टोटल 2 टाइप आहेत. त्याच्यामध्ये त्याचे 2 पॉसिबल म्हणजे प्रायमरी व्हॅलन्सी आणि सेकंडरी व्हॅलन्सी. मग आपण ह्या कंपाऊंड मध्ये नक्की काय आहे प्रायमरी व्हॅलन्सी आणि सेकंडरी व्हॅलन्सी आहे ते बघणार आहोत. बघूया आपण प्रायमरी व्हॅलन्सी मध्ये काय आहे. आता जी प्रायमरी व्हॅलन्सी आहे, ती प्रायमरी व्हॅलन्सी काय आहे, तर आयोनायझेबल व्हॅलन्सी आहे. काय आहे, आयोनायझेबल व्हॅलन्सी आहे. म्हणजे सेकंडरी व्हॅलन्सी आहे, ती सेकंडरी व्हॅलन्सी काय आहे, तर नॉन आयोनायझेबल. नॉन आयोनायझेबल. सेकंड कॅरेक्टरिस्टिक काय आहे, तर प्रायमरी व्हॅलन्सी आहे ती सॅटिस्फाइड बाय निगेटिव्ह आयन. आणि सेकंडरी व्हॅलन्सी काय करते, सॅटिस्फाइड बाय निगेटिव्ह, पॉझिटिव्ह अँड न्यूट्रल आयन. त्यानंतर प्रायमरी व्हॅलन्सी ही काय आहे, तर ऑक्सिडेशन स्टेट वर डिपेंड आहे. कशावर डिपेंड आहे, ऑक्सिडेशन स्टेट. सेकंडरी व्हॅलन्सी कशावर आहे, तर कोऑर्डिनेशन नंबर. त्यानंतर जी प्रायमरी व्हॅलन्सी आहे, ती प्रायमरी व्हॅलन्सी काय आहे, तर प्रायमरी व्हॅलन्सी ही नॉन डायरेक्शनल आहे. काय आहे, नॉन डायरेक्शनल. आणि सेकंडरी व्हॅलन्सी काय आहे, तर डायरेक्शनल आहे. आणि लास्ट 1 2 3 4 आणि लास्ट पॉइंट काय आहे, तर याच्यामध्ये जो प्रायमरी व्हॅलन्सी आहे ती काय केली जाते, डॅश लाईनने दाखवली जाते. आणि जी सेकंडरी व्हॅलन्सी आहे ती सॉलिड लाईनने दाखवली. बघूया आपण एक एक्झाम्पल याच्यामध्ये. तर याच्यामध्ये प्रायमरी व्हॅलन्सी आणि सेकंडरी व्हॅलन्सी मध्ये आयोनायझेबल आणि नॉन आयोनायझेबल म्हणजे काय बघूया. तर प्रायमरी व्हॅलन्स जर असा कंपाऊंड असेल CO NH3 6Cl3, हा काय कंपाऊंड आहे, कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे. आता ह्या कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये कोणती प्रायमरी व्हॅलन्सी आहे, कोण सेकंडरी व्हॅलन्सी आहे. तर याच्यामध्ये जर हा कोबाल्ट आहे, हा कोबाल्ट टोटल किती लिगँड आहेत, 6 लिगँड आहेत. टोटल लिगँड किती आहेत, 6 लिगँड आहेत. अँड Cl3 कोणते आहेत, अमोनिया NH3
NH3 and NH. Total 6 ammonia and 3 chlorine. आता जो ब्रॅकेटच्या आतमध्ये आहे, ब्रॅकेटच्या आतमध्ये आहे याला काय म्हणायचं? सेकंडरी व्हॅलेन्सी. काय सांगितलं? ब्रॅकेटच्या आतमध्ये आहेत म्हणजे सेंट्रल मेटल आणि लिगॅंड याला म्हणतो आपण सेकंडरी व्हॅलेन्सी. आणि ब्रॅकेटच्या जे बाहेर आहे याला काय म्हणतो आपण? प्रायमरी व्हॅलेन्सी. मग हा प्रायमरी व्हॅलेन्सी आणि व्हॅलेन्सी आणि सेकंडरी व्हॅलेन्सी मध्ये हे जे कॅरेक्टरिस्टिक लिहिलेले आहे ते बघूया. आता जी प्रायमरी व्हॅलेन्सी आहे ती आयोनायझेबल व्हॅलेन्सी. आयोनायझेबल व्हॅलेन्सी म्हणजे काय? तर हा कंपाऊंड घेतला आणि हा काय केला? डिझॉल्व्ह इन वॉटर. वॉटर मध्ये काय केलं आपण? डिझॉल्व्ह केला तर काय होतील? याच्यामध्ये 3 आयन सेपरेट होतील. 3Cl- आयन म्हणजेच काय आहे? याला म्हणतो आपण आयोनायझेबल. म्हणजे जर हा काय केला? हा Cl3 आहे आणि हा जर काय केला? कंपाऊंड पाण्यामध्ये टाकला तर हा जर ब्रॅकेटच्या बाहेरचे 3 Cl आहेत हे काय होतील? पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतील. त्यावेळेस आपल्याला सेपरेशन ऑफ दी आयन बघायला मिळतील. हे 3 क्लोरीन आणि हा एक टोटल 1 आयन. हा 1 आयन असे टोटल 4 आयन बघायला मिळतील म्हणून आपण याला म्हणतो आयोनायझेबल. हा का नॉन आयोनायझेबल आहे? जर काय केलं आपण? हा कंपाऊंड घेतला आणि कंपाऊंड हा कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहे. हा सेकंडरी व्हॅलेन्सी. काय आहे ही? सेकंडरी व्हॅलेन्सी आणि डिझॉल्व्ह इन वॉटर. जर हा काय केली? पाण्यामध्ये टाकला आपण कंपाऊंड तर याच्यामध्ये काय आहे? त्याची आयडेंटिटी आहे, रिटेन देअर आयडेंटिटी. हा आपल्याला आहे असाच मिळतो. पाण्यामध्ये काय डिझॉल्व्ह होत नाही. म्हणजेच हा काय आहे? सेकंडरी व्हॅलेन्सी, नॉन आयोनायझेबल व्हॅलेन्सी. नेक्स्ट, प्रायमरी व्हॅलेन्सी सॅटिस्फाइड बाय निगेटिव्ह आयन. प्रायमरी व्हॅलेन्सी काय करते? तर निगेटिव्ह आयन सॅटिस्फाय करते. तर ह्याच्यामध्ये काय आहे? हा टोटल डिझॉल्व्ह केला वॉटर मध्ये 3Cl- काय केले? आयन बाहेर आले, बाहेर पडले. म्हणजे हा काय केला? Cl म्हणजे निगेटिव्ह आयन काय केले? सॅटिस्फाइड केले. किंवा जर हा क्लोरीन चार्ज, कुठलाही चार्ज निगेटिव्ह चार्ज असतील, आतमध्ये असतील किंवा बाहेर मध्ये असतील तर त्याच्यावरून काय केली जाते? सेंट्रल मेटल आयनची ऑक्सिडेशन स्टेट काढली जाते. म्हणून आपण काय करतो? त्याला सॅटिस्फाइड बाय निगेटिव्ह आयन. म्हणजे याच्या ब्रॅकेटच्या बाहेर आयोडीन, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन यासारखे काय असतील? निगेटिव्ह आयन असतील. सेकंडरी व्हॅलेन्सी सॅटिस्फाइड बाय निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आणि न्यूट्रल आयन. सेकंडरी व्हॅलेन्सी जर घेतली या ब्रॅकेटच्या आतमध्ये न्यूट्रल आयन असतील, निगेटिव्ह असतील किंवा पॉझिटिव्ह आयन बघायला मिळतात. म्हणजे CO NH3 असेल इथे H2 असू शकतो, Cl असू शकतो, Br असू शकतो, NO2 असू शकतो. म्हणजे याच्यामध्ये इथे सॅटिस्फाइड, निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आणि न्यूट्रल आयन. नेक्स्ट बघूया आपण ऑक्सिडेशन स्टेट. आता हा जर कंपाऊंड घेतला तर आपल्याला जी प्रायमरी व्हॅलेन्सी आहे ही प्रायमरी व्हॅलेन्सी मुळे काय केलं जातं? ऑक्सिडेशन स्टेट दाखवली जाते. बघा, हा जर आपल्याला याची ऑक्सिडेशन स्टेट काढायची तर कशी काय? ह्या सेंट्रल मेटल ॲटमची ऑक्सिडेशन स्टेट काढायची तर कशी काढली जाते? तर कोबाल्ट काय करायचं आहे? असं ठेवायचं, याची काढायची आहे. अमोनिया हा काय न्यूट्रल असल्यामुळे त्याचा चार्ज काय असेल? 0 असेल. आणि हा काय आहे? -3 = 0. हा काय होईल? या बाजूला जाईल. म्हणजे टोटल किती चार्ज आला? याच्यावरती +3 चार्ज आला. आणि हा चार्ज म्हणजेच काय आहे? प्रायमरी व्हॅलेन्सी. लक्षात ठेवायचं. बरेच वेळा इथं कन्फ्युजन होऊ शकतं. प्रायमरी व्हॅलेन्सी म्हणजे जो सेंट्रल मेटल ॲटम आहे त्या सेंट्रल मेटल ॲटम वरचा चार्ज म्हणजेच प्रायमरी व्हॅलेन्सी असते. या ब्रॅकेट वरचा चार्ज म्हणजे काय आहे? ब्रॅकेट वरचा चार्ज म्हणजेच प्रायमरी व्हॅलेन्सी नाही. तर काय आहे? सेंट्रल मेटल जो आहे त्या सेंट्रल मेटलचा चार्ज म्हणजेच काय आहे? तर प्रायमरी व्हॅलेन्सीज आहे. आता जो सेकंडरी व्हॅलेन्सीज काय आहे? तर याच्यामध्ये तर हा ऑक्सिडेशन स्टेट कोऑर्डिनेशन नंबर. तर बघा, जर हा सेंट्रल मेटल ॲटम आहे, हा सेंट्रल मेटल ॲटम आहे आणि टोटल किती लिगॅंड आहेत? 1 2 3 4 5 6. टोटल असे 6 लिगॅंड आहेत. 6 लिगॅंड आहेत. काय करतायत? तर इलेक्ट्रॉन प्रत्येकी एक अमोनिया हा कोबाल्टला काय करतोय? इलेक्ट्रॉन डोनेट करतो. असे टोटल किती आहेत? 6 लिगॅंड सेंट्रल मेटलला इलेक्ट्रॉन देत आहेत. म्हणजे जो कोऑर्डिनेशन नंबर आहे तो फिक्स आहे. याची सेकंडरी व्हॅलेन्सी जी आहे तर सेकंडरी व्हॅलेन्सी काय आहे? फिक्स पोझिशन ऑफ दी काय असतील? लिगॅंड.
लिगँडची ठरलेली पोझिशन आहे 6 हेक्साडेंटेट असतील किंवा काय असतील स्क्वेअर प्लॅनर पण असू शकतात. हेक्साडेंटेट म्हणजेच टोटल 6 लिगँड, स्क्वेअर प्लॅनर म्हणजेच काय असतील टोटल 4 लिगँड पण काय असतील सेंट्रल मेटलला इलेक्ट्रॉन अप्रोच करत असतील. म्हणजे कोऑर्डिनेशन नंबर काय आहे फिक्स पोझिशन आहे. म्हणजे ह्या स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये जो कोबाल्ट आहे हा सेंट्रल मेटल आहे, हे लिगँड काय आहे फिक्स आहे. म्हणजे 1 2 3 4 5. म्हणून आपण याला काय म्हटलं जातं की प्रायमरी व्हॅलेन्सी आहे. ती प्रायमरी व्हॅलेन्सी काय आहे नॉन डायरेक्शनल व्हॅलेन्सी आहे. काय आहे नॉन डायरेक्शनल व्हॅलेन्सी आहे. आणि याच्यामध्ये काय आहे सेकंडरी डायरेक्शनल व्हॅलेन्सी आहे. नॉन डायरेक्शन म्हणजे काय आहे, हा जर आपण वॉटर मध्ये डिसॉल्व केला तर याचे आयन सेपरेशन होत आहेत. आणि जो प्रायमरी व्हॅलेन्सी ही डज नॉट डिपेंड अपॉन दिस आयन. प्रायमरी व्हॅलेन्सी याच्यावर डिपेंड नाहीये की ह्या कॉम्प्लेक्स वरती किंवा या कॉम्प्लेक्स Cl3 वरती. आपण हे कुठेही लिहू शकतोय 3 याच्यामध्ये. म्हणजेच ही काय आहे नॉन डायरेक्शनल आहे. तसेच सेकंडरी व्हॅलेन्सी डायरेक्शनल आहे. याच्यामध्ये टोटल 6 तर 6 लिगँड असतील, 4 तर 4 फिक्स काय आहे याची डायरेक्शन ठरलेली आहे. आणि लास्ट पॉइंट काय आहे तर जो प्रायमरी व्हॅलेन्सी आहे ती प्रायमरी व्हॅलेन्सी ही डॉटेड लाईनने दाखवली जाते आणि सेकंडरी व्हॅलेन्सी काय आहे तर सॉलिड लाईनने दाखवली जाते. याच्यावरती आपण काही एक्झाम्पल बघूया. तर याच्यामध्ये टोटल 4 एक्झाम्पल आहे. हे जे वर्नर थेअरी आहे ह्या वर्नर थेअरी एक्सपेरिमेंटल इट इज बेस्ड अपॉन द एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन. आणि याच्यामध्ये अल्फ्रेड वर्नरने काही एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन केले आणि एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन वरून काय काय काही जे कंपाऊंड आहेत त्याचे प्रोडक्ट आहेत ते प्रोडक्ट काय मिळतात ते बघितलेले आहे. बघूया. याच्यामध्ये CO Cl3 6NH3, त्यानंतर CO Cl3 5NH3, CO Cl3 4NH3 and CO Cl3 3NH3. याच्यावरून काय केले स्ट्रक्चर काढूया बघूया आपण याच्यामध्ये स्ट्रक्चर. तर हा काय आहे टोटल 6 लिगँड आहे. तिथे किती आहेत 5NH3 4NH3 आणि 3NH3. सेंटरला काय आहे मेटल आहे आणि याची काय आहे फिक्स्ड पोझिशन आहे. म्हणजे टोटल याला 6 लिगँड असतील. याची काय आहे फिक्स्ड सेकंडरी व्हॅलेन्सी फिक्स आहे. मी काढून घेते सेकंडरी प्रत्येकाची सेकंडरी व्हॅलेन्सी. टोटल काय आहे 6 लिगँड आहे CO या पद्धतीने. मग बघूया आपण याच्यामध्ये जो 6NH3 आहेत म्हणजे तर किती आहेत टोटल सेकंडरी व्हॅलेन्सी मध्ये 6 अमोनिया आहेत. म्हणजे सेकंडरी व्हॅलेन्सी काय झाली पूर्ण कंप्लीट झाली NH3 आणि NH3. काय राहिले तर Cl3 राहिला. मग हा जो Cl3 आहे राहिलेला Cl3 ही काय झाली टोटल सेकंडरी व्हॅलेन्सी आणि हा Cl3 आहे प्रायमरी व्हॅलेन्सी आणि आपण ती कशाने दाखवतोय डॉटेड लाईन. म्हणजे हा Cl आता मी इथं काढते म्हणजे हा इथंच काढला जातो असं नाहीये. हा तुम्ही कुठेही काढू शकताय. म्हणजे इथे येईल या बाजूला येईल किंवा या बाजूला. म्हणजे डॉटेड लाईनने दाखवतोय की काय प्रायमरी व्हॅलेन्सी आहे आणि हे टोटल 6 काय आहेत सेकंडरी व्हॅलेन्सी. तर याच्यामध्ये बघूया CO Cl3 5NH3 तर टोटल किती आहेत अमोनिया NH3 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 NH3. आता टोटल 5 आहे. 5 साठी मग एक काय आहे एम्प्टी आहे. आता एक एम्प्टी आहे तर काय करावं लागेल आपल्याला एक याच्यातला क्लोरीन घ्यावा लागेल. मग हा जो क्लोरीन आहे 3 Cl आहेत हे Cl काय आहेत निगेटिव्ह आहेत. म्हणजेच काय करतात हे प्रायमरी व्हॅलेन्सी दाखवतात. तर याच्यातला एक काय करतो तर प्रायमरी आणि सेकंडरी व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करतो. बघा याच्यातला काय केलं आपण एक Cl काय केला आतमध्ये सेकंडरी व्हॅलेन्सीला दिला आणि टोटल काय केले 6 लिगँड कंप्लीट केले. म्हणजे टोटल 5NH3 आणि एक Cl टोटल 6 लिगँड काय केले इलेक्ट्रॉन डोनेट केले लोन केले.
आणि म्हणजेच हा जो Cl आहे हा काय करतोय प्रायमरी आणि सेकंडरी व्हॅलन्सी दाखवतोय. मग किती राहिले याच्यामध्ये 2 राहिले आणि राहिलेले 2 जे आहेत ते काय करतो आपण असे डॅश लाईनने प्रायमरीला दाखवतो. म्हणजे आणखी एक लक्षात घ्या इथे काय केलेलं आहे 3च Cl आहेत. ऑक्सिडेशन स्टेट सेमच आहे. काढूया आपण ऑक्सिडेशन स्टेट 1 2 आणि 3. पण जो एक Cl आहे तो काय केलेला आहे आपण सेकंडरी व्हॅलन्सी मध्ये लिहिलेला आहे आणि तो प्रायमरी आणि सेकंडरी दोन्हीही दाखवतोय. आता याच्यामध्ये NH3 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 टोटल 4 कंप्लीट आणि 2 एम्प्टी आहेत. 2 एम्प्टी आहेत म्हणजे काय केलं आपण हे 2 Cl आपण काय केले सेकंडरी व्हॅलन्सीला दिले. मग सेकंडरी व्हॅलन्सीला दिले म्हणजे हे काय झाली सेकंडरी व्हॅलन्सी कंप्लीट झाली आणि सेकंडरी व्हॅलन्सी कंप्लीट झाली म्हणजे काय राहिलं आपल्या इथं फक्त एकच Cl राहिला Cl. आणि हा जो Cl आहे सेकंडरी व्हॅलन्सीचा तर हे दोन्ही पण क्लोरीन काय करतात तर प्रायमरी आणि सेकंडरी व्हॅलन्सी दाखवतात. प्रायमरी सेकंडरी व्हॅलन्सी. आणि लास्ट एक्झाम्पल मध्ये इथं काय आहे NH3 and NH3 तीन अमोनिया क्लोरीन किती राहिले 3. इथं 3 एम्प्टी आहेत म्हणजे आपण काय करूया इथं तिन्ही क्लोरीन देऊया. प्रायमरीला काय केलेलं आहे इलेक्ट्रॉन काय क्लोरीन राहिलाय का नाहीये याचा अर्थ प्रायमरी नाही असं नाहीये. तर हे तिन्ही काय क्लोरीन काय दाखवतात तर प्रायमरी व्हॅलन्सी दाखवतात आणि सेकंडरी व्हॅलन्सी दाखवतात. मग याच्यावरून हे आहे टोटल एक्झाम्पल. मग याच्यामध्ये जर काय केलं AgNO3 ऍड केला काय केलं एक्सपेरिमेंट केला याच्यावरती आणि एक्सपेरिमेंट करून आपण काय केलं AgNO3 ऍड केला तर याच्यामध्ये आपल्याला काय मिळतील तर 3 मोल्स ऑफ AgCl मिळतील. काय मिळतील आपल्याला 3 मोल्स ऑफ AgCl. याच्यामध्ये AgNO3 ऍड केला AgNO3 तर याच्यामध्ये काय मिळतील 2 मोल्स ऑफ AgCl. याच्यामध्ये 1 मोल्स ऑफ AgCl आणि याच्यामध्ये नो एनी मोल्स ऑफ AgCl. मग का असं होतं तर बघूया. तर हे स्ट्रक्चर बघितले कसं काढलं हे स्ट्रक्चर टोटल सेंट्रलला कोबाल्ट आणि टोटल काय केलेत अमोनिया आणि राहिलेले काय केलेत Cl क्लोरीन प्रायमरी आणि सेकंडरी व्हॅलन्सी दाखवलेले आहेत. या पद्धतीने काय केलं त्याचे स्ट्रक्चर काढले जातात. मग आपण काय करूया स्ट्रक्चर वरून आपण काही रिएक्शन बघायचे आहे. जर हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे आणि हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये काय केलं आपण जर HCl टाकला हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकला तर त्याच्यातून अमोनिया बाहेर पडेल का नाही डज नॉट इव्हॉल्व अमोनिया. अमोनिया बाहेर पडणार नाही. कारण का पडणार नाही तर कॉम्प्लेक्स म्हणजे सेकंडरी व्हॅलन्सी मध्ये काय आहे आणि NH3 आहे त्यामुळे काय होतं त्याचं डिसोसिएशन होत नाही. पाण्यामध्ये टाकलं तर किंवा HCl मध्ये टाकलं तर त्याचं डिझॉल्व होत नाही त्यामुळे त्याचे आयन सेपरेट होत नाही त्यामुळे अमोनिया काय होत नाही लिबरेट होत नाही. आता हे जर एक्झाम्पल घेतले तर हे एक्झाम्पल CO NH3 6Cl3 CO NH3 5Cl Cl2 CO NH3 4Cl2 Cl and CO NH3 3Cl3. आता आपण वन बाय वन हे आपण सोडूया बघूया आपण याच्यामध्ये. तर याच्यामध्ये हा जर काय केला वॉटर मध्ये डिझॉल्व केला हा कंपाऊंड जर पाण्यामध्ये डिझॉल्व केला तर काय मिळेल CO NH3 6 and 3Cl मायनस आयन मिळतील आणि याच्यावरती काय मिळेल 3 पॉझिटिव्ह चार्ज मिळेल. म्हणजेच हा जर पाण्यामध्ये टाकला तर हा ब्रॅकेटच्या बाहेर जे Cl आहे त्याचं डिसोसिएशन होईल आणि 3Cl आयन बाहेर पडतील आणि हा जर कंपाऊंड काय केला तुम्ही AgNO3 मध्ये टाका AgNO3 तर हा काय करेल
Ag आणि हा Cl काय करेल, रिएक्शन करेल. AgCl3 म्हणजे टोटल किती, तर याच्यामध्ये टोटल 3 AgCl मिळतील. किती मिळतील, टोटल 3 AgCl मिळतील. त्याच पद्धतीने इथे रिएक्शन केली AgCl AgNO3 तर याच्यामध्ये किती मिळतील, 2 मोल्स म्हणजे 2 AgCl. हा काय केला आपण, वॉटर मध्ये डिसॉल्व केला, 2Cl मायनस डिसोसिएशन होतील आणि 2Cl बरोबर हा Ag काय होईल, कंबाईन होईल आणि आपल्याला 2 AgCl मिळतील. याच्यामध्ये जर काय केलं आपण, AgNO3 एक्सेस मध्ये टाकला तर काय होईल, हा Cl एक डिसोसिएट होईल आणि हा एक झालेला डिसोसिएट Cl हा Ag बरोबर कंबाईन होईल आणि आपल्याला फक्त काय मिळेल, AgCl मिळेल, एक AgCl मिळेल. आणि लास्ट जर बघितलं तर याच्यामध्ये जर आपण काय केला, AgNO3 ऍड केला तर याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचे आयन बाहेर पडत नाही किंवा डिसोसिएशन होत नाही, त्यामुळे याची रिएक्शन होणार नाही. म्हणजे याच्यामध्ये 0 म्हणजे नो AgCl, नो लिहिलेली नो AgCl. मग तुम्हाला एक्झाम मध्ये अशा पद्धतीचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की हाऊ मेनी आयन dissolve, how many ion in this complex dissolve in water present in this complex. किती आयन ह्या कॉम्प्लेक्स मध्ये तयार झाले जर पाण्यामध्ये टाकला तर. बघूया, हा जर कॉम्प्लेक्स पाण्यामध्ये टाकला तर किती आयन सेपरेशन होईल याच्यामध्ये, तर हा याचे टोटल 3 म्हणजे 3 Cl आणि हा 1 म्हणजे काय झाले, टोटल 4 आयन. किती झाले, 4 आयन सेपरेशन झालं. इथे किती आयन सेपरेशन होतील, तर हा 2 Cl म्हणजे 2 आणि हा टोटल 1 म्हणजे किती, तर 3 आयन सेपरेशन. काय विचारले या पद्धतीचा क्वेश्चन, आयन सेपरेशन जर हा पाण्यामध्ये टाकला तर किती आयनचं सेपरेशन होईल असं विचारलं जाऊ शकतं. तर याच्यामध्ये हे 2 आणि हा टोटल 1 मोजायचा. याच्यामध्ये काय करायचं, याच्यामध्ये हा 1 Cl म्हणजेच हा डिसोसिएट होतोय म्हणजे 1 आणि हा 1 आयन म्हणजे टोटल किती झाले, 2 आयन झाले. किती झाले, 2 आयन डिसोसिएट. आणि याच्यामध्ये आयन डिसोसिएशन होईल का, याच्यामध्ये ब्रॅकेटच्या बाहेर कुठल्याही प्रकारचा आयन नाहीये त्यामुळे डिसोसिएशन होणार नाहीये. म्हणजे टोटल फक्त हा काय आहे, एकच काय आहे, 4 आयन आहे. म्हणजे हा काय आहे, 1 आयन सेपरेशन. 1 आयन म्हणजे हा 1 आहे तो एकच आहे. या पद्धतीचा एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. किंवा आणखी एका पद्धतीचा क्वेश्चन विचारला जातो की ऑक्सिडेशन स्टेट ऑफ द कॉम्प्लेक्स किंवा सेंट्रल मेटल ॲटम ची ऑक्सिडेशन स्टेट विचारली जाऊ शकते. कशी काढायची तर बघूया आपण याच्यामध्ये कशी काढायची. आता हा कोबाल्ट आहे NH3 कशी काढायची, तर हा कोबाल्टची काढायची. अमोनिया टोटल किती आहे, तर हा CO ची काढायची. अमोनिया हा काय न्यूट्रल आहे त्यामुळे काय राहील, याची 0 चार्ज असेल आणि हा काय आहे 3 म्हणजे 3 काय आहे, निगेटिव्ह आहे. हा इकडे गेला तर 3 काय झाले, पॉझिटिव्ह. म्हणजे पहिल्याची ऑक्सिडेशन स्टेट किती आली, +3. याची काढून बघूया. याच्यामध्ये काय आहे, CO काढायचा आहे NH3 0, याच्यामध्ये Cl 1 मायनस आणि हा Cl2 किती आहे, +2 मायनस म्हणजे 2 into -1 किती आहे, 2 क्लोरीन आहे. प्रत्येकाचा चार्ज 1 म्हणजे किती झाला, हा 2 हा 2 प्लस हा काय झाला, -2 आणि -1 म्हणजे काय झाला, -3 आणि इकडे गेल्यानंतर +3 म्हणजे याच्यावरही चार्ज काय आला, +3. याची ऑक्सिडेशन स्टेट काय आली, +3. याची काढायची ऑक्सिडेशन स्टेट तर हा काय आहे, -2 आणि हा काय -1 -2 -1 -3 या बाजूला गेल्यानंतर +3 होईल. म्हणजे याच्यावरही काय आहे, कोबाल्टची ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे. आणि लास्ट वन याचीही काय आहे, ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे. म्हणजे जर बघितलं आपण आणखी एक, जर प्रायमरी व्हॅलेन्सी घेतली तर प्रायमरी व्हॅलेन्सी प्रत्येकी सेंट्रल मेटल ॲटमचा चार्ज हा +3 आहे. म्हणजे तुम्हाला प्रायमरी व्हॅलेन्सी
आणि जर सेकंडरी व्हॅलन्सी विचारली तर प्रत्येकी प्रायमरी व्हॅलन्सी 3 आहे, +3 आहे. आणि जर सेकंडरी व्हॅलन्सी विचारली तर प्रत्येकी सेकंडरी व्हॅलन्सी 6 आहे. बघा, +3 +3 +3. प्रायमरी व्हॅलन्सी म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट ऑन दी सेंट्रल मेटल ॲटम, म्हणजे प्रायमरी व्हॅलन्सी आहे. म्हणजे +3 काढला. आणि सेकंडरी व्हॅलन्सी म्हणजे टोटल त्या ब्रॅकेटच्या आत मधले लिगॅंड, म्हणजेच काय आहे सेकंडरी व्हॅलन्सी. म्हणजे काय काढले आपण, हे आयन काढले. आयन नंतर काय काढले, ऑक्सिडेशन स्टेट काढली. काय काढली, ऑक्सिडेशन स्टेट काढली. या पद्धतीने काय केलं जातं, वर्नर थेरी काय केलेली आहे, एक्सप्लेन केलेली आहे. त्यानंतर आणखी एक क्वेश्चन विचारला जातो, तो कोणता आहे बघूया. तर कंडक्टिव्हिटी वरती क्वेश्चन विचारतात, हे इम्पॉर्टंट आहे. काय आहे, कंडक्टिव्हिटी वरती विचारला जातो. बघा, कंडक्टिव्हिटी increases, charge increases, charge increases, charge on the central metal atom increases. आता बघ, कंडक्टिव्हिटी आणखी हा झाला चार्ज वर डिपेंड आहे. कंडक्टिव्हिटी कशावरती डिपेंड आहे, तर चार्ज वरती डिपेंड सांगितली. आणि दुसरा एक आहे, तर कंडक्टिव्हिटी डिपेंड अपॉन दी कंडक्टिव्हिटी इंक्रीजेस. काय आहे, कंडक्टिव्हिटी इंक्रीजेस, नंबर ऑफ आयन इंक्रीजेस, नंबर ऑफ आयन इंक्रीजेस. दोन पद्धतीने कंडक्टिव्हिटी काढली जाते. जर आपण काय केलं, पहिलं एक्झाम्पल घेतलं, CO NH3 6Cl3 आणि हा जर वॉटर मध्ये टाकला आणि डिसोसिएशन केलं तर टोटल 3 क्लोरीन बाहेर पडतायत. म्हणजे याचं डिसोसिएशन झालं, मग 3 क्लोरीन बाहेर पडतायत. म्हणजे डिसोसिएशन झाल्यानंतर काय होईल, तर त्याच्या ज्या पाण्यामध्ये आयन तयार होतील. मग हे आयन काय करतात, तर कंडक्टिव्हिटी काय करतात, कॅरी करतात. म्हणजेच काय आहे, हा जर बघितला तर हा काय आहे, कंडक्टिव्हिटी कशाची जास्त आहे, याची. तर याच्यामध्ये बघूया आपण, हा +Cl3 3Cl-. हा जर बघितला तर याच्यामध्ये CO NH3 5Cl आणि +2Cl- 2+, या पद्धतीनं. त्यानंतर याच्यामध्ये CO NH3 4Cl2 and +Cl- आणि 1+. बघा, जर आपण ह्याचं काय केलं, हा पाण्यामध्ये टाकला तर याच्यामध्ये टोटल 3 क्लोरीन सेपरेशन झालं. याच्यामध्ये 2 क्लोरीनचं सेपरेशन झालं. याच्यामध्ये 1 क्लोरीनचं सेपरेशन झालं. आणि याच्यामध्ये होईल का, होणार नाही. कोणत्याही प्रकारचा क्लोरीन सेपरेशन होणार नाही. म्हणजेच याचा अर्थ काय झाला, कंपाऊंड मध्ये कंडक्टिव्हिटी कशी असेल, या पद्धतीने दाखवतात. म्हणजेच या कंपाऊंडची कंडक्टिव्हिटी कशी आहे, ग्रेटर दॅन दिस दॅन दिस दॅन दिस. म्हणजे याची कंडक्टिव्हिटी का जास्त आहे, तर हा काय करतोय, जास्त आयन काय करतोय, सेपरेशन करतोय. म्हणजेच आयनचं डिझॉल्व जास्त होते. टोटल याच्यामध्ये 4 आयन आहेत. आयन सांगितले ऑलरेडी मी. पाण्यामध्ये डिझॉल्व केल्यानंतर याचे आयन मोजले जातात. हे 3 आणि हा 1 4, हे 2 आणि हा 1 3, आणि हा 1 आणि हा 1 2. म्हणजे आयन जर बघितले तर 4 3 2 आणि 1. म्हणजे आयन वरूनही काय करू शकतो आपण, कंडक्टिव्हिटी. ज्याच्यामध्ये जास्त आयन सेपरेशन होतील त्याची कंडक्टिव्हिटी जास्त आहे. आणि दुसरा जे आहे ते कंडक्टिव्हिटी इंक्रीजेस चार्ज ऑन दी सेंट्रल मेटल ॲटम. सेंट्रल मेटल ॲटम वरचा चार्ज वाढला की कंडक्टिव्हिटी काय होते, वाढली जाते. काय होते, वाढली जाते. ठीक आहे. वर्नर्स थेरी. काय आहे, वर्नर थेरी. त्याचे आपण काय बघितले, त्याचे पॉस्टुलेट्स बघितले. पॉस्टुलेट्स मध्ये प्रायमरी व्हॅलन्सी, सेकंडरी व्हॅलन्सी बघितले. त्यामध्ये एक्झाम्पल आणि एक्झाम्पल वाईज आपण काय केले, त्याचे एक्सपेरिमेंट म्हणजे AgNO3 बरोबर रिएक्शन केल्यानंतर पहिल्या याच्यामध्ये आपल्याला काय मिळाले, 3 मोल्स AgCl, 2 मोल्स आणि
1 moles ऑफ AgCl. लास्ट एक्झाम्पल मध्ये आपल्याला काही कुठल्याही प्रकारचा AgCl काही इथे रिॲक्शनच होणार नाहीये, कारण का याच्यामध्ये आयन सेपरेशन होणार नाही. याच्यामध्ये आपण काय करू शकतो, याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह जर मिळवायचे असतील तर आपल्याला आपण याच्यामध्ये आयन किती पाण्यामध्ये टाकल्यानंतर किती आयन तयार होते हे विचारू शकतात, किंवा सेंट्रल मेटल ऍटमची ऑक्सिडेशन स्टेट ही विचारली जाऊ शकते, किंवा इम्पॉर्टंट पॉइंट काय आहे, कंडक्टिव्हिटी ऑफ दिस कंपाऊंड. म्हणजे कंपाऊंड दिले जातील वेगवेगळे आणि कंपाऊंड दिले जातील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय विचारले जाईल, कंडक्टिव्हिटी, आणि चार्ज वरून पण विचारली जाऊ शकते, किंवा याची त्याच्या आयन वरूनही कंडक्टिव्हिटी विचारली जाऊ शकते. थँक्यू.